इंजिनची इनोव्हा गाडी आहे ती शेतकऱ्यांनी तयार केलेल्या 100% इथेनॉलवर चालते, 60% वीज तयार करते चालताना, आणि तिचा पेट्रोलशी तुलना केली तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर होतो. आणि आता आपल्या याच्यात 11 कंपन्यांनी आपल्या गाड्या पेट्रोलच्या ऐवजी 100% इथेनॉलवर, त्यात टाटा आहे, महिंद्रा आहे, टोयोटा आहे, हुंडाई आहे, सुझुकी आहे, 11 कंपन्यांनी आपल्या गाड्या तयार केल्या आणि इंडियन ऑइलनी इथेनॉलचे 400 पंप टाकलेले आहेत. आणि एवढंच नाही तर आज मला विश्वास आहे की आपल्या ज्या टू व्हीलर आहेत त्यामध्ये बजाजची टू व्हीलर मी लॉन्च केली, टीव्हीएसची केली, आणि आता जवळपास टू व्हीलर देखील 100% इथेनॉलवर आहे. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की मी आता बजाजची एक मोटरसायकल लॉन्च केली 4 महिन्यापूर्वी पुण्यात, मर्सिडीजची इलेक्ट्रिक कार लॉन्च केली. तर बजाजची जी मोटरसायकल आहे ती जर पेट्रोलच्या ऐवजी सीएनजीवर जर वापरली तर 1 किलोमीटरचा खर्च आहे 2 रुपये 40 पैसे पेट्रोल करता, आणि सीएनजी करता खर्च आहे 1 रुपया. आणि आपला सीएनजी आता महानगरपालिकेच्या कचऱ्याला सॅग्रिगेट करून त्यातून मेटल आणि ग्लास वेगळं काढायचं, त्यामधून आपण बायोडायजेस्टरमध्ये जो ऑर्गॅनिक कचरा टाकला तर त्यातून मिथेन निघतो, आणि मिथेनमधून आपण ग्रीन हायड्रोजनही तयार करू शकतो आणि बायो सीएनजी पण तयार करू शकतो. पराठ्या, तुराट्या, ज्वारीची फणं, राईस स्ट्रॉ याच्यापासून बायो सीएनजीचे 400 प्लांट देशात आता सुरू होत आहेत, त्यापैकी 90 चालू झालेले आहे. आणि हा देशातला सीएनजी देखील ग्रामीण भागातला शेतकरी तयार करणार आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, खूप आग्रहाने आम्ही पानिपतला एक प्रकल्प सुरू केलेला आहे इंडियन ऑइलचा. त्यामध्ये जे परली आहे, ज्याला राईस स्ट्रॉ म्हणतात, जी जाळल्यामुळे दिल्लीचं प्रदूषण होतं, ती 220 लाख टन पंजाब आणि हरियाणात जाळतात, आणि त्याचं सगळं पोल्युशन दिल्लीमध्ये येतं. जर आपण रात्रीच्या वेळी विमानातून खाली बघितलं तर सगळे शेतं असे आग लागल्यासारखे दिसतात. त्यामुळे त्या परळीमध्ये आता 20 लाख टन परळी यूज झाली आहे, आणि पुढल्या 5 वर्षात परळी जळणार नाही. कारण आता मी नेहमी 2 फिलॉसॉफी लोकांना सांगतो. एक म्हणजे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस. वी नेम इट एज नॉलेज, अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आणि दुसरं मी सांगतो की नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. It is depending upon the appropriate technology, appropriate vision of the leadership that you can convert waste into wealth. तर आता ही परलीपासून पानिपतला जो प्लांट सुरू झालेला आहे तो 1 लाख लिटर इथेनॉल, बायो इथेनॉल पर डे, 150 टन बायो बिटुमिन, आणि त्याचबरोबर 78,000 टन पर इयर बायो एव्हिएशन फ्युएल, हवाई इंधन, हे पण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये एव्हिएशन फ्युएल देखील शेतकरी तयार करणार आहे, आणि त्यामुळे ग्रामीण भागातला जो प्रश्न आहे शेतकऱ्यांचा तो नक्की सुटणार आहे. कारण गहू, तांदूळ, ज्वारी, मका लावून काही शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही. आणि आज जे 400 प्लांट आपण टाकले त्या प्लांटमध्ये जेव्हा सीएनजी तयार करतो त्याचं बाय प्रोडक्ट आहे लिग्नंट. आणि मी स्वतः सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशनच्या मागे लागून आम्ही एक प्रोजेक्ट केला की हे जे लिग्नंट आहे हे पेट्रोलियम बिट्युमेनमध्ये टाकलं, आणि यूज टायरची रबर पावडर आणि 7% प्लास्टिक टाकून एक बिट्युमिन तयार केलं. ते एवढं चांगलं तयार झालं की पेट्रोलियम बिट्युमिनपेक्षा ते 50% चांगला असा रिपोर्ट सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशनने दिला. आणि मग आम्ही नागपूर जबलपूर नॅशनल हायवेवर मनसरच्या जवळ 1 किलोमीटर रस्ता बांधला, आणि त्याला आता सगळ्या टेक्निकल कंपनीने सर्टिफाय केलं. मी सगळ्या ऑइल कंपनीच्या चेअरमनला माझ्याकडे बोलावलं, पेट्रोलियम मंत्र्यांना बोलावलं, नॉन कन्व्हेन्शन एनर्जीचे मंत्री आले, आणि मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही तुमच्या रिफायनरीमध्ये तुम्ही हे लिग्नंट जसं इथेनॉल पेट्रोलमध्ये टाकता तसं लिग्नंट विकत घ्या, आणि 50 रुपये किलोचं बिट्युमिन आहे इम्पोर्टेड, हे 35 रुपये किलो आहे. तुमचे पैसेही वाचतील, पोल्युशन कमी होईल, इम्पोर्ट सबस्टिट्यूट,
कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आपल्या देशामध्ये 95 लाख टन डांबर लागतं. त्यापैकी इंडियन रिफायनरीची क्षमता 50 लाख टन आहे. आणि जर हे 35% लिग्नंट आणि वेस्ट प्लास्टिक आणि वेस्ट रबर पावडर आपण टाकली टायरची, यूज टायरची, तर आपल्या देशामध्ये 15 लाख टनचं इम्पोर्ट कमी होईल. आणि हाच खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याचा मार्ग आहे आणि स्वदेशी आणि स्वावलंबनाचा विचार आहे. आता फायनल स्टेजमध्ये आहे आणि आता याची लवकरच सुरुवात होणार आहे. त्यामुळे या सगळ्या प्रयत्नामधून एक गोष्ट महत्वाची आहे की लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल. आणि लॉजिस्टिक कॉस्ट ही रोड आणि त्याचबरोबर रोडच्या बरोबरीने फ्युएल या दोन क्षेत्रात होणाऱ्या बदलामुळे होणार आहे. मला अतिशय आनंद आहे की आता मी काही रोडबद्दल फार काही बोलणार नाही, कारण तुम्ही कुठेही जाल तरी नागालँड, आसाम, मेघालय, त्रिपुरा, तुम्हाला आता आमच्याकडे बरेच लोक नागपुरातले इकडे तिकडे फिरतात आणि मला सांगतात काश्मीरमध्ये गेलो, धाब्यावर जेवलो, त्यांनी विचारलं कुठून आला, नंतर नागपूरहून आलो. ते म्हणतात तुम्ही बिल नाही घेणार तुमचं. तुम्ही अरुणाचल, मेघालय, त्रिपुरात गेले तरी ही स्थिती. इतक्या लोकांची प्रगती झाली. त्यामुळे तुम्ही आता आपण नागपूरहून आलोय असं सांगा म्हणजे तुमचाही फायदा होईल. मोठ्या प्रमाणावर याचा सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे. मी जेव्हा 2014ला मंत्री झालो त्यावेळी 385 प्रोजेक्ट नाही 406 प्रोजेक्ट 3,85,000 कोटी रुपयाचे हे बंद पडलेले होते. अकाउंट 3 लाख कोटीचे अकाउंट एनपीए झाले होते. सगळ्या कंपन्या जमीनदोस्त झाल्या होत्या. लँड एक्विशन नाही झालं, एन्व्हायरमेंट फॉरेस्ट क्लिअरन्स मिळालं नाही, रेल्वेचे क्लिअरन्सेस मिळाले नाही. त्यामुळे सगळे प्रोजेक्ट अडकले होते. मी 3-4 वर्ष मेहनत केली आणि 40,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट मी टर्मिनेट केले आणि 3 लाख कोटी रुपयाचे प्रोजेक्ट पुनरुज्जीवित केले आणि भारतीय बँकांना 3 लाख कोटी रुपयाच्या एनपीए पासून वाचवलं. आता तुम्ही म्हणाल मी करोडोत बोलतो, 1 लाख, 2 लाख, 3 लाख, 50 लाख कोटी, तर तुम्हाला वाटेल की आता नेते आले की असं बोलतच असतात हे माझं रेकॉर्ड करून राहिले. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो या देशात पैशाची कमी नाही आहे, इमानदारीने देशाकरता काम करणाऱ्यांची कमी आहे. आणि मला मुंबईच्या स्टॉक एक्सचेंजचा नेहमी आशीर्वाद मिळाला. जेव्हा आमच्याजवळ काहीच नव्हतं तेव्हा भरभरून पैसे दिले. आणि आता तर मी मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये आमच्या एक इन्व्हिट मॉडेलला लॉन्च केलं. 7 दिवसाचा वेळ होता. मी माझ्या परिवाराबरोबर पहिल्यांदा गोव्याला गेलो. बरं का मी कुठे जात नाही, आम्ही सगळे मिळून गेलो होतो. पहिल्या दिवशी 7 तासात आमचा बॉन्ड इश्यू 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. पाऊस पडला पैशाचा. तर मला आमच्या मेंबर फायनान्स जो होता रिझर्व्ह बँकेत डेप्युटी गव्हर्नर होणार, तो मला फोन आला घाबरत बोला सर जल्दी आओ. बोला क्यों? बोले ये 7 दिन छोड़ो 7 घंटे में इतना पैसा इकट्ठा हो गया कि आगे ये वापस कैसे करना ये प्रॉब्लेम होगा. मी दुसऱ्या सकाळी 7 वाजता विमानाने मुंबईत आलो. मुंबई स्टॉक एक्सचेंजमध्ये गेलो, घंटी वाजवली आणि बॉन्ड इश्यू बंद केला. एवढा पैसा आहे. मी दरवर्षी आता ठरवलं की 10 लाख कोटी रुपयाची कामं करायची. आणि मी असा मंत्री आहे, मी नेहमी सांगतो सगळ्या मुख्यमंत्र्यांना की माझ्याजवळ द्रौपदीची थाळी आहे. तुम मांगते मांगते थक जाओगे पर मैं देते देते थकूंगा. आणि माझं मॉडेल एवढं चांगलं आहे की मला काही पैशाची कमी नाही. 2,80,000 कोटी रुपये हे माझं बजेट आहे. 3 लाख कोटी झालं आता. आणि माझ्याकडे मी जर सिक्युरिटाईज केलं, मॉनिटाईज केलं किंवा इन्व्हिटमध्ये गेलो किंवा टीओटीमध्ये गेलो तर आज माझ्याजवळ 15 लाख कोटी रुपये केव्हाही गोळा होऊ शकतात. पण माझा प्रश्न पैशाचा नाही आहे. माझा प्रश्न आहे एवढे पैसे खर्च का होत नाही हा प्रश्न माझ्याकडे आहे. त्यामुळे इकॉनॉमिक व्हायबिलिटी आहे, इंटरनल रेट ऑफ रिटर्न आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जे 3 किलोमीटर पर डे रस्ते बनायचे ते आता 38 आणि मध्ये 40 किलोमीटर पर डे झाले आणि त्याला गती वाढली. क्वालिटीच्या बाबतीत मी जसं मुंबई पुणे हायवे बांधला त्यावेळी मला आठवतंय हिंदुस्थान कन्स्ट्रक्शनचे अजित गुलाबचंद यांच्या गाडीत मी बसलो
आणि मी त्यांना म्हणालो, अजित, मैं थर्मास में चाय निकालकर कप में डालकर चाय पीऊंगा और तुम 120 के ऊपर के स्पीड पर गाड़ी चलाओ, और गाड़ी अगर कुछ मेरा चाय गिर गया तो याद रखना तुम और मैं. तर ती टेस्ट सक्सेसफुल झाली. त्यामुळे आज क्वालिटीमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज नाही करणार. मी अनेक कॉन्ट्रॅक्टर तुमको जेल में डालूंगा, अनेकांना आता ब्लॅक लिस्टेड करणार. क्वालिटी या करता की ही जी ऍसेट्स आहे हे माझे नाही आहे, हे माझ्यासमोर भारतीय जनतेचे आहेत. त्यामुळे क्वालिटी उत्तम राहिली पाहिजे. आणि दुसरी, आजपर्यंत मी 50 लाख कोटी रुपयाची कामं करून चुकलो आहे, पण अजूनपर्यंत एकही करप्शनचा आरोप झाला नाही. पूर्ण ई टेंडर आहे, ट्रान्सपरन्सी आहे. त्यामुळे कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरला माझ्याकडे त्याचा ठेका मंजूर करून येण्याकरता गरज पडत नाही. पण एक गोष्ट मी सांगितली, काम खराब केलं की ठोकल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे आज आपल्या देशाच्या रस्त्याचा दर्जा हा अतिशय उत्तम आहे. आता काही गोष्टी आहेत ज्या मला माहिती नाही, आपल्याकडे कशावर आपला विश्वास आहे नाही, पण आता मुंबई गोवा आता खूप अडचणी आल्या, पण तुम्ही काळजी करू नका. या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता 100% पूर्ण होईल. कारण बराच रेंगाळ झाला. एक दिल्ली जयपूर आणि मुंबई गोवा हे आमच्या डिपार्टमेंटमधले थोडेसे ब्लॅक स्पॉट आहे. त्याच्या अडचणी खूप आहेत. कोकणामध्ये तुम्हाला मी सत्य सांगितलं तर चालणार नाही. 3 एकर शेतीचे मालक 14 आणि 15, आणि ते समोपचाराने कोणी ऐकून घ्यायलाच तयार नाही. भावाभावात भांडण, कोर्ट केसेस, त्या जमिनीचे मोबदला देता देता पुरे वाटतात, आणि म्हणून अडचणी सुटलेल्या आहेत. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये हा जो रस्त्याचा दर आहे तो एवढा वाढलेला आहे की मला असं वाटतं की नक्कीच या काळामध्ये आता रस्त्याची समस्या राहणार नाही. आम्ही 3 लाख कोटी रुपयाचे रस्ते नॉर्थ ईस्टमध्ये बांधतो आहे. 7 सिस्टर जे आसाम, मेघालय, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल प्रदेश या सगळ्या भागामध्ये उत्तम रस्ते बांधतोय. तुम्हाला मी विनंती करीन की तुम्ही 2 ठिकाणी जरूर जा. एक, तुम्ही श्रीनगरला नेहमी जाता काश्मीरमध्ये, पण श्रीनगरच्या पुढे जा. म्हणजे तुम्ही जर हिमाचल प्रदेशला गेले तर मनाली आहे. मनालीवरून रोहतांग पासला जायला 3.5 तास लागायचे. आता आम्ही अटल टनेल बांधली आहे, 8 मिनिटात जातो. आणि त्या अटल टनेलमधून बाहेर आलं की लद्दाख, लेह आणि त्याच्यामध्ये इतका सुंदर हिमालय आहे, तुम्ही इमॅजिनच नाही करू शकत. त्या हिमालयात मी आता 9 टनेल बांधतोय. रस्त्याचं काम सुरू आहे. तिथून आल्यानंतर लद्दाख, लेह टू श्रीनगर या रस्त्यावर कारगिलच्या खाली मी आशियातली सगळ्यात मोठी टनेल आम्ही बांधतोय, ती म्हणजे झोजिला. इकडे वरती कारगिल आहे आणि तिकडनं बाबा अमरनाथचं दर्शन होतं. -8 डिग्री टेम्परेचर. आताही जायला हिंमत होत नाही. आणि त्याच्या खाली या टनेलचं 70% काम पूर्ण झालं. याचं 5 वेळा टेंडर काढलं गेलं आणि सरकारी दप्तरात याची कॉस्ट होती 12,000 कोटी. आणि मला सांगताना आनंद होतोय की आम्ही ही टनेल आता 70% पूर्ण झाली. ही केवळ 5,500 कोटी रुपयात बांधली. 5,000 ते 6,000 कोटीची बचत झाली. सुंदर टनेल, स्टेट ऑफ आर्ट. आणि तिथून बाबा अमरनाथचं दर्शन होऊ शकतं. ते मी आता रोपवे बांधतोय. आणि तिथून बरेच लोक महाराष्ट्रातले भेटतात. तिकडे मी गेलो होतो आता, सोनबर्ग. आणि तिथून आल्यानंतर एक झेडमोर टनेल आहे, तिचं आत्ताच प्रधानमंत्र्यांनी उद्घाटन केलं. तिथून श्रीनगरला आलो की श्रीनगर आणि जम्मूच्या मध्ये मी जवळपास 36 टनेल आम्ही बांधतोय. त्यापैकी 23 बांधून पूर्ण झालेल्या आहेत. 7 वर काम सुरू आहे, बाकीच्या करायच्या आहेत. जम्मू ते श्रीनगर पहिले 18 तास लागायचे, आता 3.5-4 तास लागतात. आणि या टनेल पूर्ण झाल्यानंतर 2.5 ते 3 तासात जम्मू ते श्रीनगर होणार आहे. जम्मूला यायच्या आधी कटरा आहे. कटराला आम्ही 1,500 कोटी रुपयाचं मल्टी मॉडल एक मोठं लॉजिस्टिक पार्क बांधतोय. तिथे हेलिपॅड आहे आणि तिथून रोपवे आहे माताजीचं दर्शन घेण्याकरता कटराला. आणि त्याच्यानंतर तिथून दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवे लागतो. त्या हायवेने आपण अमृतसरला येऊन दिल्लीला आलो
की दिल्लीला आल्यावर दिल्ली मुंबई हायवे, द्वारका एक्सप्रेस हायवेनी दिल्ली मुंबई हायवेला जोडलो की आपण सुरतपर्यंत येऊ. आणि सुरत ते चेन्नई आम्ही नवीन महामार्गाचं काम जोरात सुरू आहे. हा सुरत ते चेन्नई जो हायवे आहे, हा सुरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर, अहमदनगर ते सोलापूर, सोलापूर ते कर्नूल आणि कर्नूल ते कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, कोचीन, त्रिवेंद्रम. म्हणजे आता दक्षिणेत जाण्याकरता मुंबई पुण्याला येण्याची गरज नाही. त्यामुळे तुमचा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेचा पुष्कळचा ट्रॅफिक कमी होणार आहे आणि डायरेक्ट कन्याकुमारीला जाता येईल. आम्ही लहानपणे ऐकायचो काश्मीर से कन्याकुमारी तक. ते हे काश्मीर से कन्याकुमारीचं स्वप्न पुढल्या 1 वर्षाच्या आत पूर्ण होईल असा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो. म्हणजे हा मुंबई दिल्ली तर 1,00,000 कोटीचा आहे. हा जो सुरत चेन्नई आहे हा 70,000 कोटीचा आहे. जवळपास 10,00,000 कोटी रुपयाचे द्रुतगती महामार्ग आम्ही बांधतोय. याची संख्या 57 आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा जसं नॅशनल हायवे होता, आता ऍक्सिस कंट्रोल एक्सप्रेस हायवे आहे. त्यामुळे आपल्याला रोडवर कुठेही हे होणार नाही. 178 टनेज 460 किलोमीटरच्या 2.5 कोटी रुपयाच्या आम्ही सध्या बांधायला घेतल्या. एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक आपल्या ज्या माझी आई मरण्याच्या पूर्वी मला ती गाणगापूरला गेली होती. ती मला म्हणाली की नितीन एवढा रस्ता खराब आहे म्हणून माझी पाठ खिळखिळी झाली म्हणा. आता मला नाही वाटत मी पुढल्या वेळी जाऊ शकेन, पण तुला करता आलं तर एक काम कधी कर म्हणा, हा रस्ता चांगला कर. तेव्हापासून माझ्या मनात ते रुतलं होतं की आपण हे केलं पाहिजे. आणि म्हणून मी आज जवळपास 1.5 कोटी रुपये आता महाराष्ट्रात तुम्ही कुठेही जा, पालखी मार्ग 12,000 कोटीचा आपण बांधून पूर्ण केला. तुम्ही माहूरला जा, तुम्ही तुळजापूरला जा, तुम्ही अक्कलकोटला जा. मी पहिले सगळे धार्मिक स्थळं जी होती ती पूर्ण केली. यामध्ये राम वन गमन यात्रा हा 8,000 कोटी रुपयाचा मार्ग 55% पूर्ण झाला. राम जानकी मार्ग नेपाळपर्यंत नेलाय, तो 47% पूर्ण झाला. अयोध्या 84 कोशी परिक्रमा मार्ग हा जवळपास 8,000 कोटीचा असं काम सुरू झालं. ब्रज कोसी परिक्रमा मथुरेचा हा 6,000 कोटीचा डीपीआर पूर्ण झाला, आता टेंडरमध्ये जाईल. अयोध्याचा रिंग रोड हा आत्ता काम सुरू झालं, हा 6,000 कोटी रुपयाचा. आणि बुद्ध सर्किट म्हणजे ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, ज्या ठिकाणी ते तिथे राजे होते ते गाव, ज्या ठिकाणी त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि ज्या ठिकाणी त्यांचा देवास सगळ्या ठिकाणी एक बुद्ध सर्किट म्हणून मी सिमेंट कॉन्क्रीटचा 22,000 कोटी रुपयाचा रस्ता पूर्ण केला. एक खूप योगायोग घडला की जगातले सगळे बौद्ध भिक्खू बौद्ध गयेला एकत्रित झाले होते. ते माझ्या मागे लागले की तुम्ही काही करा, याला या. मी त्या ठिकाणी गेलो आणि भगवान गौतम बुद्धांचं जिथे त्यांनी त्यांचं देहावसन झालं तिथे दर्शन घेतलं. नाही, तिथे त्यांचा एक बोधिवृक्ष होता ज्याच्याखाली त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि मी आणि माझी पत्नी बरोबर होतो. वादळ किंवा हवा नव्हती, पण तेवढ्यात वरतून त्या बोधिवृक्षावरून एक पान खाली पडलं. ते माझ्या खांद्याला लागलं आणि माझ्या पत्नीच्या अंगावर पडलं. त्या ठिकाणी हाँगकाँग, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, चायना, कारण सगळे मेजॉरिटी बाहेरचे बौद्ध भिक्खू होते. त्यामुळे मी तिथे इंग्लिशमध्येच कार्यक्रम सुरू होता. आणि त्यानंतर त्या सगळ्यांनी बौद्धांची प्रार्थना करून मला आशीर्वाद दिला. एवढा त्यांना आनंद झाला या प्रकल्पाचा की आज जगातले अनेक बौद्ध धर्मीय आज बोधगयेला येतात. यामुळे टुरिझम वाढलं, रिलिजियस टुरिझम वाढल्यामुळे. टुरिझम हे असं सेक्टर आहे की ज्यामधून 49% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही रोजगार निर्माण होण्याकरता खर्च होते. त्यातून हा जो बौद्ध परिक्रमा जी आहे, बौद्ध सर्किट, हा पूर्ण झाला. 4 धाम बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, हा रस्ता जवळपास 825 किलोमीटरचा आहे, 12,500 कोटीचा. 90% काम झालं तर सुप्रीम कोर्टाची मॉनिटरिंग कमिटी क्लिअरन्स त्यात अडकला आहे. पण तुम्हाला एक गंमत सांगतो, मी केदारनाथ आम्ही 360 रोपवे बांधतोय. हवेमध्ये चालणारी डबल डेकर बस बांधायची त्याच्या टेक्नॉलॉजीवर काम करतोय. मुंबईमधल्या डबल
डेकर इलेक्ट्रिकल बसचं लॉन्चिंग करायची मला संधी मिळाली. त्यामुळे आता पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑन इलेक्ट्रिसिटी पण तो कम्फर्टेबल असला पाहिजे. त्यामुळे आज याच्यामध्ये आम्ही 360 रोपवे, केबल कार, फॅनिकल रेल्वेवर काम करतोय. 60 अवॉर्ड झालेले आहेत आणि याची किंमत 2.5 लाख कोटी रुपये आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की या सगळ्या रोपवेमध्ये आता केदारनाथचं आम्ही टेंडर काढलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 5,000 कोटी रुपयाचा रोपवे आहे. हा कॉन्ट्रॅक्टर 5,000 कोटी स्वतःचे खर्च करणार आणि दरवर्षी 800 कोटी रुपये आम्हाला देणार. म्हणजे रोपवे बांधून आम्ही कमाई करणार आहे. एवढं याच्यात पोटेन्शियल आहे. एक स्वप्न माझं आहे ते म्हणजे मानस सरोवरला जाण्याकरता आपल्याला एकतर नेपाळमध्ये जावं लागतं किंवा आपण इकडनं विशेषतः सिक्कीममधून तिकडनं एक मार्ग आहे. पण या सगळ्यामध्ये माझी इच्छा आहे की आपल्या भारतातून मार्ग झाला पाहिजे. त्यामुळे उत्तराखंडच्या पिथौरागड पासून तर मानस सरोवरापर्यंत शेवटची त्यामध्ये नेपाळचा रस्ता आहे आणि शेवटी चीनचा रस्ता आहे. तर जो भारताचा रस्ता आहे तो जवळपास 90% बांधून मी पूर्ण केला. -4 डिग्री टेम्परेचर तिथे. आणि तो रस्ता बांधण्याकरता मी अनेक अडचणी आहेत. हेलिकॉप्टर जे होते आपले पॉवरफुल, त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियातून एक ड्रिलिंग मशीन आणली. ती अलग अलग पार्टमध्ये आम्ही डिव्हाइड करायला लावली आणि हेलिकॉप्टरमध्ये उचलून ती मशीन तिथे नेली हिमालयात. आणि आता जवळपास 90% काम पूर्ण झाला आहे. मी प्रयत्न करतोय की खूप अडचणी आहे, पण पुढच्या वर्षीच्या एप्रिलच्या आत पिथौरागडच्या मार्गाने भारतीयांना मानस सरोवर बघता येईल असा प्रयत्न आहे. पालखी मार्ग जवळपास पूर्ण होत आला. तुकाराम महाराजांची पालखी ज्ञानेश्वरमध्ये 12,000 कोटी रुपयाचा. नंतर बेट द्वारका, ओखा, सुदर्शन तोही आहे. वाराणसी टू अयोध्या आहे. हे 1.5 लाख कोटी रुपयाचे जवळपास केवळ आपण टुरिझम वाढणारे रस्ते बांधतोय. हे बरेचसे पूर्ण होत आलेले आहेत. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की या सगळ्यांमुळे आपल्या देशात रोजगार निर्माण होणार आहे. कारण ज्या ठिकाणी आता तुम्हाला एक सांगतो मी, तुम्ही दिल्लीला कधी जात असाल तर गुडगावच्या, दिल्ली ते गुडगाव, धौला कुवा टू गुडगाव कधी रस्त्याने जा, तुमचा काहीच ट्रॅफिक जाम नाही. 2 लाख पीसीयूचा ट्रॅफिक आहे. मी तिथे एका लग्नाला गेलो आणि 2.5 तास अडकलो. मी ठरवलं पुन्हा येणार नाही इकडे. आता तो रस्ता मी मोठा बांधला आहे. आता या सगळ्यांमध्ये त्या द्वारका एक्सप्रेस हायवे 28 किलोमीटर, तो 28 किलोमीटर डिस्टन्स आहे, पण ऍक्च्युअल आहे 580 किलोमीटर लेन आहे त्याची. एका पिलरवर 4 गोष्टी उभ्या आहेत. आर्टिफिशियल टनेल आहे आणि स्टेट ऑफ आर्ट प्रोजेक्ट आहे. आणि हा जो प्रोजेक्ट आहे हा आता अर्धा पूर्ण झाला, अर्धा आता 15-20 दिवसात उद्घाटन होणार आहे. आणि या प्रोजेक्टमुळे खरं म्हणजे खूप मोठा ट्रॅफिक जाम, प्रदूषण दिल्लीतलं कमी होणार आहे. तर या प्रोजेक्टच्या बाजूला मी जेव्हा हा प्रोजेक्ट हरियाणा आणि दिल्ली याच्यामध्ये होता, मी गुडगावला एका कार्यक्रमात गेलो असताना हरियाणाचे मुख्यमंत्री होते. त्यांनी मला विनंती केली, 28 किलोमीटर रोड है, आप इसको जोड़ दो तो बहुत बड़ा प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा. मेरी बहुत आपको रिक्वेस्ट है. तर मला वाटलं 28 म्हणजे असेल 300-400 कोटीचा. मी म्हटलं ठीक आहे, कर देता हूं. जेव्हा प्रत्यक्षात डीपीआर बनला तेव्हा 8,000 कोटीचा झाला. तो आता आम्ही पूर्ण केलेला आहे. आणि त्या रस्त्याच्या आजूबाजूला नवीन दिल्ली वसली आहे. मी एक दिवस दिल्लीवरून मुंबईला येत असताना विस्तारा एअरवेजमध्ये मी पहिल्या खुर्चीवर बसलो होतो. एक टॉय घातलेला मुलगा माझ्या जवळ आला आणि विमानात माझ्या पाया पडला. मी बोले, ये क्या कर रहे हो? बोले, आपको पता नहीं. बोला, क्या हुआ? बोले, आपने मेरा जीवन बदल दिया. मैं एनसीएलटी में हमारी कंपनी चली गई थी, कोई फ्लैट नहीं लेता था. आपके कारण मैं आज 50,000 करोड़ रुपए का आदमी बना हूं. मैंने फ्लॅट्स बनाए आणि जवळपास एक नवीन 20 लाखाचं नवीन शहर झालं पूर्ण गुडगाव आणि दिल्लीच्या मध्ये. इतके सुंदर फ्लॅट्स झाले आहेत आणि एवढे करोडो रुपये लोकांनी कमवले की पूर्ण चित्र बदलून गेलं. म्हणजे हायवे तयार झाल्यावर हायवेच्या बाजूला इंडस्ट्रियल क्लस्टर, लॉजिस्टिक पार्क, टाउनशिप डेव्हलप झाल्यामुळे रोजगाराची निर्मिती होते. त्यामुळे या सगळ्यांमध्ये नक्कीच आम्ही जवळपास 750 रोड साईड कम्युनिटी हे करतोय. टोलबद्दल मी जास्त सांगणार नाही, पण तुम्हाला लवकरच 15 दिवसाच्या आत
अशी पॉलिसी येईल की टोलबद्दल तुमची कुठलीही तक्रार राहणार नाही. पण मी महाराष्ट्राच्या टोलबद्दल बोलत नाही, नाहीतर मीडियावाले पलीकडे मी NHI बद्दल, राष्ट्रीय महामार्गाबद्दल बोलतोय. एक चांगली गोष्ट झाली की वेस्ट टू वेल्थ आम्ही 80 लाख टन कचरा रोडमध्ये टाकला. दिल्लीमध्ये गाझीपूर नावाची हे आहे, टेकडी आहे, कचऱ्याच्या 4 टेकड्या आहेत, त्याची 7 मीटर हाईट कमी झाली आणि आता आम्ही हा सगळा कचरा रोडमध्ये टाकायला लागलो आहे. यामध्ये आता आम्ही सॅटेलाइट बेस फ्री टोलिंग सिस्टम सुरू करतोय. टोल नाके राहणार नाही, तुम्हाला कोणी अडवणार नाही आणि कॅमेरामध्ये तुमच्या नंबर प्लेटवरून फोटो निघेल आणि तुमच्या बँक अकाउंटमधून जेवढे तुम्ही निघाले तिथून आणि जिथून बाहेर निघाले तेवढाच टोल फक्त कापला जाणार आहे आणि ते पण होईल. या ठिकाणी इंटरमिडिएट MMLP आम्ही जवळपास 125 MMLP बांधतो आहे आणि लॉजिस्टिक पार्क हे देशात सगळ्या ठिकाणी सुरू आहे. याच्यामध्ये खूप टेक्नॉलॉजी नवीन नवीन आल्या आहेत. एक सगळ्यात महत्वाची टेक्नॉलॉजी म्हणजे आम्ही देशाचे लाखो करोड रुपये वाचवले. आपल्या इथे आपण जेव्हा मेट्रो बांधतो, पूल बांधतो, तेव्हा डिस्टन्स बिटवीन 2 पियर हे मॅक्झिमम 30 मीटर राहतं. पण मलेशियामध्ये एक टेक्नॉलॉजी डेव्हलप झाली की हे 120 मीटर झालं, म्हणजे 3 पियर गायब झाले. हे आपल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये वापरलं जाऊ शकतं. मी आपल्या इथून एक कमिटी IIT मुंबईचे रवी सिन्हा, एक L&Tचे डिझायनर आहेत व्यंकटरमण आणि एक मोठी कमिटी पाठवली. सबनीस म्हणून आपल्या महाराष्ट्रातले होते, ते मलेशियाला गेले, सिंगापूरला गेले, त्यांनी रिपोर्ट दिला आणि आता आमच्या पुलांमध्ये डिस्टन्स बिटवीन 2 पियर हे मॅक्झिमम 120 मीटर असतं. तुम्ही जर आसाममध्ये गेलात तर ब्रह्मपुत्रा म्हणजे समुद्रच आहे, तिथे एक माजोली आयलंड आहे, तिथे सर्वानंद सोनोवाल जे मुख्यमंत्री होते तिथून विधानसभा लढत होते. मी हेलिकॉप्टरमधून तिथे जायला निघालो तर त्यांनी मला हेलिकॉप्टर सांगितलं की आप कुछ भी करो, यहाँ ब्रिज घोषित करो. बोला आप कैसी बात करते हो, ये समुद्र में क्या ब्रिज होगा इतना बड़ा. तो त्यांनी मला इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं. ते म्हणाले आपने मुझे पार्टी में लाया, मैं मुख्यमंत्री हूं, अगर मैं चुनाव जीतना चाहिए ऐसा अगर आपको लगता है तो आप घोषणा करो, नहीं लगता है तो मत करो. तर मी पुढे गेल्यावर मी माजोलीत मोठी सभा झाली, मी डिक्लेअर केलं पूल बांधतो. मला वाटलं होईल 600-700 कोटी रुपये, आल्यावर कळलं तो 6000 कोटी रुपयाचा पूल. मग मी याच्या मागे लागलो या टेक्नॉलॉजीला आणि तुम्हाला सांगताना मला आनंद होतो की आम्हाला जे टेंडर मिळालं ते 680 कोटी रुपयाचं मिळालं बिकॉज ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. UP ब्रिज कॉर्पोरेशन आणि आता तो रस्ता जवळपास पूर्ण होतो आहे. आपल्या इथे मुंबईला चहल कमिशनर होते आणि मुंबईचा प्रॉब्लेम दर पावसाळ्यात रस्ते उखडतात. तेव्हा मी त्यांना म्हटलं की मी नागपूरला पूर्ण कॉन्क्रीट रोड बांधली आहे, आमच्याकडे कधीच गड्डे नाही. मुंबई पुणे हायवेवर गड्डे नाही आहे. आज किती वर्ष झालं, 27-28 वर्ष आहे, पण रोड चांगला आहे. तर त्याच्यावर एक व्हाईट टॉपिंग टेक्नॉलॉजी आहे. तर मी त्यांना म्हटलं की 6 इंच किंवा 8 इंचाचं कॉन्क्रीट करा. आणि मुंबईला सगळ्यात मोठी आवश्यकता आहे की मुंबई करता उत्तम इंटरनॅशनल स्टँडर्डचं डिझाईन करून ड्रेनेज सिस्टीम ही करण्याची आवश्यकता आहे. त्यावेळी त्यांना सांगितलं तुम्ही चांगले रस्ते बांधा आणि ड्रेनेज सिस्टीम पॅरल डेव्हलप करा आणि यात व्हाईट टॉपिंग टेक्नॉलॉजी वापरा. मला अतिशय आनंद आहे की त्यांनी ती टेक्नॉलॉजी स्वीकारली आणि 6000 कोटी रुपयाचे हे कॉन्क्रीटचे रस्ते बांधायचा त्यांनी निर्णय घेतला. आणि त्यामुळे टेक्नॉलॉजी खूप महत्वाची आहे. आम्ही टनेलमध्ये, रोड कन्स्ट्रक्शनमध्ये खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणल्या, त्याच्यामुळे त्या कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मी नेहमी म्हणायचो की मुंबई आपल्या देशातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते जागतिक दर्जाचं झालं पाहिजे. तर मी नेहमी म्हणायचो की आमच्या देशातले रस्ते हे अमेरिकन रोड्सच्या बरोबर झाले पाहिजे. मला मधल्या काळात अमेरिकेतले काही लोक दिल्लीत येऊन भेटले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही चूक बोलता. मला एकदम म्हटलं काय सांगता, तर ते मला म्हणाले की तुम्ही अमेरिकन रोडपेक्षाही तुमचे रोड चांगले आहेत. एका टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये मेरठची एक महिला होती, तिने स्वतः अमेरिकन नागरिक होती, तिने स्वतः सांगितलं. आणि म्हणून मी तुम्हाला विश्वास देतो की पुढल्या 2 वर्षाच्या आत इंडियन रोड इन्फ्रास्ट्रक्चर नॅशनल हायवेचं हे अमेरिकेपेक्षा चांगलं राहील असा विश्वास देतो. आज हे काम होत असताना मला पाण्यावर काम करण्याची संधी मिळाली. मी जवळपास 23 भांडणं होती राज्यामध्ये. त्यावेळी मी वॉटर रिसोर्स मंत्री होतो.
मी सगळ्यांना बोलवायचो, मुख्यमंत्र्यांना, आणि म्हणालो दरवाजा बंद कर, जोपर्यंत तुम्ही सोल्युशन काढत नाही तर मी दरवाजाच नाही उघडत. तर मी 23 पैकी 17 भांडणं मिटवली आणि एक काश्मीरमधून, विशेषतः पंजाबमधून एक इंदिरा कॅनॉल आहे, त्या कॅनॉल पूर्ण फुटून गेला होता. तो पूर्ण कॅनॉल कॉन्क्रीटचा बांधल्यामुळे आता राजस्थानच्या 7 डिस्ट्रिक्टला पाणी मिळालं. आणि त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट म्हणजे भारत आणि पाकिस्तान झाल्यानंतर 3 नद्या भारताला मिळाल्या आणि 3 नद्या पाकिस्तानला मिळाल्या. पण आपल्या हक्काचं पाणी पाकिस्तानला चाललं होतं. मी त्याच्यावर प्रोजेक्ट तयार केला आणि ते पाणी थांबवून ते पंजाब हरियाणात वळवण्याचं, राजस्थानपर्यंत आणि उत्तर प्रदेशपर्यंत येईल याची व्यवस्था केली, त्याचा क्लिअरन्स केला. तर परिणाम पाकिस्तानमध्ये माझे पुतळे फुकले लोकांनी. पण मी काही चिंता केली नाही. या देशात पाण्याची कमी नाही आहे, पाण्याच्या नियोजनाची कमी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आंध्र प्रदेशमध्ये पोलावरम धरण माझ्या काळात 60,000 कोटी रुपयाचं मी मंजूर केलं, त्याचं बरंचसं काम झालेलं आहे. त्या गोदावरीचं 1300 टीएमसी पाणी समुद्रात जातं. मी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना, तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना बोलवतो, तुम्ही कशाला भांडता आपसात? पाणी भरपूर आहे. हे ओरिसा, बंगालकडनं, ओरिसातून जे पाणी गडचिरोली, महाराष्ट्रातून, आंध्र, तेलंगणातून पोलावरम थ्रू गोदावरीचं पाणी जे जातं, त्यात मी 47 नदी जोड प्रकल्प तयार केले. या बेसिनचं पाणी त्या बेसिनमध्ये, त्यातलं केन बेतवा आता सुरू झालं, 2 प्रकल्प सुरू झाले. आता माझ्याकडे ते डिपार्टमेंट नाही, पण ते 1300 टीएमसी पाणी वाचवून हे जे गोदावरीचं पाणी आहे ते कृष्णेमध्ये, कृष्णेचं पाणी पेन्नारमध्ये आणि पेन्नारचं कावेरीमध्ये जर टाकलं तर तामिळनाडूच्या टेल एंडला ते पाणी जाईल. म्हणजे कर्नाटक आणि तामिळनाडू पाण्याचा प्रॉब्लेम राहणार नाही. आणि माझ्या मताने पाणी ही सगळ्यात मोठी समस्या आहे. आज आपल्याकडे एकीकडे बिहारमध्ये, नेपाळमधून एवढं पाणी येतं, तिथे त्या पाण्याला थांबून मोठं धरण बांधायची योजना होती. मी नेपाळच्या प्रधानमंत्र्यांना सांगितलं की तुम 2000 करोड दे नाही सकते. या पाण्यामध्ये 6000 मेगावॉट पॉवर तयार होणार आहे. 4000 भारताला मिळणार आहे, 2000 तुम्हाला मिळणार आहे. तुम्ही एक काम करा, 1000 मेगावॉट पॉवर आम्हाला द्या आणि 100% आम्ही आमच्या खर्चाने हा पूर्ण प्रकल्प बांधू. आणि ज्या दिवशी तुमच्या हिश्श्याचे पैसे पॉवर जेवढी विकत घेऊ तेवढे पूर्ण होतील, त्याच्यानंतर ही पॉवर तुम्ही वापरा, तुम्हाला फायदा होईल. तो प्रकल्प महत्वाचा आहे. आणि म्हणून आज विशेषतः पाण्यामध्ये आपण नद्यांना पूर तर थांबवलाच पाहिजे, पण जलमार्ग बांधले पाहिजे. माझ्या काळात मी वाराणसी टू हल्दिया हा 1300 किलोमीटरचा जलमार्ग बांधला आणि हल्दियावरून पुढे बंगालच्या महासागरातून आपण डायरेक्ट ब्रह्मपुत्रेतून डायरेक्ट आपल्या नॉर्थ ईस्टमध्ये जातो, गुवाहाटीत जातो. या सगळ्याचं 3.5 मीटरचं ड्रेजिंग केलं. त्या काळामध्ये सुषमा स्वराज विदेश मंत्री होत्या आणि त्यांनी मला बोलावलं आणि मला म्हटलं की बांगलादेशच्या प्रधानमंत्र्याची इच्छा आहे की हा जलमार्ग मुंगली पोर्टला बांगलादेशपर्यंत जोडावा. तर मी म्हटलं याला 300-400 कोटी रुपये लागतील. तर म्हणे तू एक काम कर नितीन, बांगलादेश आपल्या संबंध चांगले आहेत, तू जर हे करता आलं तर कर. म्हटलं तुम्ही म्हणाल तर मी करतो. ते म्हणाले करून दे. आणि मी बांगलादेशमध्ये घुसून 300 किलोमीटर जाऊन 350 कोटीकडून ब्रह्मपुत्रेचं ड्रेजिंग त्या मुंगली पोर्टपर्यंत केलं. आज ते चालू आहे. आपल्या देशात 108 जलमार्ग घोषित केले. याचा इम्पॅक्ट महत्वाचा हा आहे की तुम्ही रोडने गेले तर 10 रुपये खर्च आहे, रोडने गेले तर 10 रुपये खर्च आहे, रेल्वेने गेले तर 6 रुपये खर्च आहे फॉर एक्झाम्पल, आणि पाण्याने गेले तर 1 रुपया खर्च आहे. आणि त्यामुळे जलमार्ग तुम्ही युरोपमध्ये जा, फ्रान्स, जर्मनी, इटली कुठेही जा, प्रत्येक इंडस्ट्रियल एरिया नदीच्या बाजूला आहे आणि त्याचे कंटेनर नदीमध्ये टाकून मग ते बाहेर पोहोचतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही 108 जलमार्ग तयार केले आणि त्याच्यामध्ये आतले 9-10चं काम पण झालं. आणि विशेषतः मी एक प्रयत्न केला, क्रूज टुरिझम सुरू केला. आपल्या इथे बीपीटीमध्ये मोठं क्रूज टर्मिनल बांधलं आहे. आणि हे जसं भारतमाला नावाची आमची योजना होती 15 लाख कोटी रुपयाची, तशी 16 लाख कोटी रुपयाची मी एक सागरमाला योजना तयार केली. माझं बजेट फक्त 800 कोटी रुपये आणि योजना बनवली 16 लाख कोटीची. तुम्ही म्हणाल पैसे कुठून आणले? हे जे 12 मेजर पोर्ट आहेत त्याच्या आधारावर जवळपास आता 11 लाख कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली. जेएनपीटी हे वर्ल्ड मधलं 3rd लार्जेस्ट आता कंटेनर पोर्ट आहे.
इथला ड्राफ्ट 14.5 मीटर आपण केला. बीपीटीमध्ये सुंदर मुंबई बनवण्याची एक योजना तयार केली होती, पण नंतर ती माझ्याकडे ते डिपार्टमेंट नाही राहिलं. पण विशेषतः मी एक योजना मुख्यमंत्र्यांना तयार करून दिली आहे की मुंबईचा जो नवीन एअरपोर्ट आहे, तो ऑलरेडी संजय भाटिया बीपीटीचे अध्यक्ष होते तेव्हा अभ्यास करून रिपोर्ट त्यांना दिलेला आहे. ती योजना ही आहे की वॉटर टॅक्सी, की मुंबईमधल्या कुठल्याही दिशेने आपण नव्या मुंबईच्या एअरपोर्टवर केवळ 17 मिनिटात पोहोचू. म्हणजे वसई विरारपासून तर गेटवे ऑफ इंडिया पण कुठूनही. आणि त्याकरता वॉटर टॅक्सी सुरू करण्याबद्दलची ती योजना आहे. आणि माझ्या आग्रहाखातर त्या एअरपोर्टवाल्यांनी जेटी पण बनवून ठेवली आहे. तुम्हाला जर कल्पना यायची असेल तर तुम्ही इटलीमध्ये रोममध्ये गेले असाल, कुठलं शहर आपलं पाण्यात ज्याचं हॉटेल्स आहेत, व्हेनिस, तिथे आपण हॉटेलमधून उतरलो की नावेत बसतो आणि मग एअरपोर्टला जातो. तसं मुंबईच्या सर्व दिशेने त्या एअरपोर्टला जोडता येईल अशी स्थिती आहे. मुंबईच्या आसपास पण मी 30,000 कोटी रुपयाची कामं करतोय. आपल्या इथे पनवेलला मुंबई दिल्ली हायवेला या नवीन एअरपोर्टला जोडणारा रस्ता आहे. पनवेलचं जंक्शन, भारतातलं सगळ्यात पोल्युटेड चौक कोणता असेल तर मुंबई पुणे हायवे जिथून ते पनवेलचं जंक्शन, त्यामुळे ते गोव्याकडे रस्ता जातो, तिथे आम्ही त्याचा इम्प्रुव्हमेंटला घेतलेला आहे. एकंदरीत या सगळ्या काळामध्ये आपल्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर उत्तम होत आहे. मी एकटाच काम करतोय असं नाही, राज्य सरकारही काम करतात आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये जर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर झालं तर इंडस्ट्री, ट्रेड, बिझनेस वाढणार आहे. आणि इंडस्ट्री, ट्रेड, बिझनेस जर वाढला तर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट होणार आहे. आणि कॅपिटल इन्व्हेस्टमेंट झाली तर एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल वाढणार आहे, रोजगार मिळणार आहे. आणि रोजगार मिळाला तर इरॅडिकेशन ऑफ पॉवर्टी म्हणजे गरिबी दूर होणार आहे. हा देश सुखी व्हावा, समृद्ध व्हावा, संपन्न व्हावा, शक्तिशाली व्हावा, हा विश्वगुरू व्हावा, हा जगातली महान आर्थिक शक्ती व्हावं, हीच या देशातल्या सामान्य माणसाची इच्छा आणि महत्वाकांक्षा आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म. आपल्याला या सामाजिक आर्थिक परिवर्तनामध्ये काम करणं हा खरा राजकारणाचा उद्देश आहे. पॉवर पॉलिटिक्स, सत्ताकारण म्हणजेच केवळ राजकारण नाही, समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण, दॅट इज द ट्रू मिनिंग ऑफ पॉलिटिक्स. वी नीड टू रिडिफाइन द डेफिनेशन ऑफ पॉलिटिक्स. पण हे होऊ शकतं. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. मी पण लोकसभेत निवडून आलो, पण मी लोकांना सांगितलं की माझ्या एजेंडावर चालणार आहे. जात पात की बात करोगे तो ठोक दूंगा, नहीं आना मेरे यहाँ. मेरे हिसाब से चलेगा. आपको देना है तो वोट दो, नहीं देना है तो आपका अधिकार है. पर मैं अपने प्रिन्सिपल के साथ कॉम्प्रोमाइज नहीं करूंगा. मी पण 3-4 लाख मतांनी निवडून येऊ शकतो, येतो. त्यामुळे लोकांना चांगलं पाहिजे आहे, पण प्रामाणिकपणे देशाकरता काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची, नेतृत्वाची, पक्षाची देशाला गरज आहे. आणि तो निवड करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. ज्या देशातला मतदार जागरूक आहे, सुशिक्षित आहे, उत्तम आहे आणि ज्याचा अजेंडा देशाच्या विकासाचा आहे, त्यांना उत्तम सरकार मिळतं. आणि येणाऱ्या काळात आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नामधून जे विवेकानंदांची भविष्यवाणी होती ती खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे. की 18वं शतक जे होतं ते मुघल सल्तनतचं शतक होतं. 19वं शतक जेव्हा होतं तेव्हा इंग्रजांचा युनियन जॅक सगळीकडे फडकत होता. आणि 20वं शतक जे होतं ते अमेरिका एक सुपर पॉवर म्हणून तयार झालं. आणि आता 21वं शतक जे आहे ते भारताचं आहे, हिंदुस्थानचं आहे, आपल्या सगळ्यांचं आहे. शेतीपासून तर तंत्रज्ञानापर्यंत, इन्फ्रास्ट्रक्चर पासून तर सोशल कल्चरल ट्रान्सफॉर्मेशनपर्यंत एका दिशेने आपण प्रयत्न केला तर आपल्या स्वप्नातलं स्वप्न आपण सगळेजण विश्वगुरू या देशाला बनवल्याशिवाय राहणार नाही, असा माझा दृढ विश्वास आहे. बरंच काही बोलायचं पण मला वेळेची कमी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मी मंडळाला धन्यवाद देतो की त्यांनी मला बोलावलं. 5-7 वर्षात मी दरवेळेला नाही म्हणत होतो, पण यावेळी आपल्या भेटीचा योग आला. आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.